नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मायसेल्फ एच आर निटारे, असिस्टंट प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स फ्रॉम आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज ताहराबाद. मी आपणा सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. क्लास FYBA सब्जेक्ट इकॉनॉमिक सेमेस्टर 1 क्रेडिट पॅटर्न. पुणे विद्यापीठाने FYBAसाठी इंडियन इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट म्हणजेच भारतीय आर्थिक पर्यावरण हा विषय दिलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये या भारतीय आर्थिक पर्यावरण या विषयासंदर्भामधला जो सिलेबस आहे त्या सिलेबसची मी ओळख आपणा सर्वांना या व्हिडिओद्वारे मी करून देणार आहे. तर मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करावं, कारण यानंतर मी इकॉनॉमिक्सवरती जे व्हिडिओ घेऊन येणार आहेत ते देखील तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर सहज उपलब्ध होतील. तर त्यासाठी आपण सर्वांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं. या सिलेबस देण्यामागे विद्यापीठाने काही उद्दिष्ट ठेवलेले आहेत. म्हणजेच काय की हा सिलेबस तुम्ही कंप्लीट केल्यानंतर यामध्ये तुम्हाला काय फायदा मिळू शकतो किंवा यातून तुम्हाला आउटकम्स काय मिळणार आहे, त्यासाठी विद्यापीठाने सुरुवातीला काही उद्दिष्ट दिलेले आहेत. तर ती उद्दिष्ट आपण सुरुवात बघूया की विद्यापीठाने हा सिलेबस देण्यामागे काय उद्दिष्ट ठेवलेले आहे. तर पहिलं उद्दिष्ट असं आहे की आर्थिक पर्यावरण या घटकावर भर देऊन विद्यार्थ्यांना भारतीय अर्थव्यवस्थेची पार्श्वभूमी लक्षात आणून देणे. म्हणजेच काय की आर्थिक पर्यावरण या घटकावर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करून विद्यार्थ्यांना भारतीय अर्थव्यवस्थेचं बेस किंवा भारतीय अर्थव्यवस्थेची पार्श्वभूमी काय हे समजून देणं गरजेचं आहे. ओके. दुसरा पॉईंट आहे की सध्याची भारतामधील जी आर्थिक परिस्थिती आहे त्यामध्ये शेतीची समस्या असेल व इतर क्षेत्रामधील जे बदल जे घडत आहेत ते समजण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे. ओके, हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की सध्या आपल्याकडे भारताची जी आर्थिक परिस्थिती आहे म्हणजे 1991 नंतर आणि 1991च्या आधी जी होती, आता सध्या अशी की 1991 नंतर आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ती बदलत चाललेली आहे. म्हणजेच इव्हन आता सध्याच्या परिस्थितीमुळे कोरोनामुळे काय झालं की आपली जी अर्थव्यवस्था आहे की 23% जो आपला GDP आहे लास्ट क्वार्टरमध्ये तिमाहीमध्ये तो मागे आलेला आहे. म्हणजेच काय की अर्थव्यवस्था ही बदलत आहे. हे जे बदल आहेत हे बदल विद्यार्थ्यांना इझिली समजले पाहिजेत, त्याकरता हे उद्दिष्ट आहे. पुढचं जे उद्दिष्ट आहे ते आहे की विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मदत करणे. स्पर्धा परीक्षेमध्ये इकॉनॉमिक्स या विषयाला खूप महत्त्व आहे, कारण खूप सारे जे प्रश्न जे असतात ते अर्थशास्त्रावरती किंवा इकॉनॉमिक्सवरती विचारले जातात. तर त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक्स या विषयासाठी इकॉनॉमिक्सचे जे क्वेश्चन्स येतील त्यासाठी पूर्णपणे प्रिपेअर करणे हे देखील उद्दिष्ट आहे. यानंतर पुढचं उद्दिष्ट असं आहे की भारतीय अर्थव्यवस्थेची जगातील इतर देशांशी तुलना करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे. म्हणजे आत्ता सध्या आपल्याकडे भारतीय अर्थव्यवस्थेला खूप स्कोप आहे. म्हणजे जगातील इतर जे देश आहेत ते भारतीय अर्थव्यवस्थेकडे एक आशेनं बघत आहे. म्हणून भारतीय अर्थव्यवस्था आत्ता जी आपली अर्थव्यवस्था आहे ती उदयोन्मुख किंवा ज्याला आपण एमर्जिंग इकॉनॉमी म्हणतो. म्हणून या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून भारतीय अर्थव्यवस्थेची जगातील इतर देशांशी तुलना करणे हे विद्यार्थ्यांना जमलं पाहिजे. याकरता हे उद्दिष्ट महत्त्वाचं आहे. पुढचं उद्दिष्ट असं आहे की शेती, उद्योग, सेवा, बँकिंग तसेच डिजिटल अर्थव्यवस्था तसेच बँकिंग या क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे जे बदल घडत आहेत त्याबद्दल जागृती निर्माण करणे. आत्ता सध्या हे जे युग आहे आपले पूर्णपणे टेक्नॉलॉजीचं युग आहे. ओके, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा जे नवीन जे क्षेत्र आपल्याकडे येत आहेत, फॉर एक्झाम्पल सर्व्हिस सेक्टर असेल, नंतर बँकिंग सेक्टर आहे, डिजिटल अर्थव्यवस्था आहे की जास्तीत जास्त डिजिटल अर्थव्यवस्था कशी केली जाईल याकडे सध्या काय की भर दिला जात आहे. म्हणून या नवीन गोष्टींबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे हे देखील महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. पुढचं उद्दिष्ट असं आहे की भारतीय अर्थव्यवस्थेमधील विविध प्रश्न व आव्हाने या बाबतीत विद्यार्थ्यांना चर्चा व प्रतिसंवाद किंवा प्रतिवाद करण्यास सक्षम करणे. म्हणजेच काय की या सिलेबसच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे वेगवेगळे जे प्रश्न आहेत, फॉर एक्झाम्पल शेतीचे प्रश्न आहेत, रोजगाराचा प्रश्न आहे की जास्तीत जास्त आपल्याकडे लोकसंख्या वाढत आहे पण त्या प्रमाणामध्ये तरुणांना रोजगार मिळत नाही. म्हणून असे जे प्रश्न असतील, मजुरांचे प्रश्न आहेत, या सगळ्या इतर प्रश्नांबद्दल विद्यार्थ्यांना काय की व्यवस्थित बोलता आलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे
त्याचं म्हणणं जे आहे ते व्यवस्थितपणे मांडता देखील आलं पाहिजे, याकरता हे उद्दिष्ट महत्त्वाचे आहे. तर अशा प्रकारे विद्यापीठाने हे उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे. तर आत्ता आपला या व्हिडिओचा जो महत्त्वाचा पार्ट आहे की अभ्यासक्रमाची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. तर मी आता सुरुवात करतो की आपण अभ्यासक्रमाची ओळख आपण आता करून घेऊया. तर पहिलं चॅप्टर जे आहे ते आहे की भारतीय आर्थिक पर्यावरण. म्हणजेच यामध्ये आपण 4 टॉपिक बघणार आहोत. पहिलं पॉईंट आहे की भारतीय आर्थिक पर्यावरणाचा अर्थ, की एक्झॅक्टली इंडियन इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट काय आहे, कशाला भारतीय आर्थिक पर्यावरण म्हटलं जातं हे बघूया. दुसरा पॉईंट आहे आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे घटक म्हणजे फॅक्टर्स. त्याच्यामध्ये आहे आर्थिक घटक आहेत, राजकीय आहे, तांत्रिक, सामाजिक व सांस्कृतिक. म्हणजे एक्झाम्पल आपलं जर अर्थव्यवस्था घेतली तर अर्थव्यवस्थेवरती हे जे वेगवेगळे जे घटक आहेत हे सकारात्मक आणि विपरीत देखील परिणाम करत आहेत. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल आर्थिक घटक असतील की राष्ट्रीय उत्पन्न आहे, पर कॅपिटा इन्कम आहे, राजकीय बदल आहेत किंवा टेक्नॉलॉजी आहे. त्याचप्रमाणे सामाजिक व सांस्कृतिक आपल्याकडे जे घटक आहेत त्याचा देखील अर्थव्यवस्थेवरती परिणाम होत असतो. हे आपण बघणार आहोत. पुढचा पॉईंट आहे तिसरा की भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने. त्यामध्ये आव्हाने कोणकोणते आहेत म्हणजेच काय की भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आता चॅलेंजेस कोणते आहेत. तर त्यामध्ये आहे नैसर्गिक जे स्रोत आहेत किंवा ऊर्जा स्रोत असतील किंवा शिक्षण, आरोग्य, पर्यावरण या संदर्भामधले खूप सारे आव्हाने सध्या भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेले आहेत. तर त्या आव्हानांचा अभ्यास आपल्याला या सिलेबसमध्ये करायचा आहे. पुढचा चौथा पॉईंट आहे की भारतीय अर्थव्यवस्थेची इतर देशांशी तुलना आपल्याला करायची आहे. तर जी तुलना जी करायची आहे तर त्यामध्ये काही घटक दिलेले आहेत, त्या घटकांना धरूनच ती तुलना करायची आहे. फॉर एक्झाम्पल लोकसंख्या असेल तर भारताची लोकसंख्या आणि जागतिक लोकसंख्या किंवा इतर देशांमधली लोकसंख्या या अशा प्रकारे आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. त्यानंतर आहे शेतीच्या संदर्भामध्ये भारतीय शेतीची अवस्था कशी आहे किंवा भारतीय शेतीचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाटा किती आहे आणि इतर देशांच्या शेतीचा त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाटा किती आहे, अशा प्रकाराला आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. सेम तशाच प्रकारे उद्योग आणि सेवा क्षेत्राचं देखील आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. तर फर्स्ट चॅप्टरमध्ये हे टॉपिक्स दिलेले आहेत. आता आपण बघूया सेकंड चॅप्टर. तर सेकंड चॅप्टर हे आहे की कृषी पर्यावरण म्हणजेच ॲग्रिकल्चरल एन्व्हायरमेंट. तर त्यामध्ये 3 टॉपिक दिलेले आहेत. पहिला टॉपिक जो आहे तो आहे की भारतीय अर्थव्यवस्थेमधील शेतीचे स्थान म्हणजेच रोल ऑफ ॲग्रिकल्चर इन इंडियन इकॉनॉमी. तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचे एक्झॅक्टली किंवा नेमकी भूमिका काय आहे किंवा नेमके स्थान काय आहे हे आपल्याला डाटा म्हणजे आकडेवारीसहित आपण बघणार आहोत. ओके. पुढचा पॉईंट जो आहे तो आहे की भारतीय शेतीपुढील आव्हाने. आता सध्या भारतीय शेती ही जी आहे हा एक महत्त्वाचा टॉपिक ठरत आहे की दिवसेंदिवस भारतीय शेतीपुढे विविध आव्हाने निर्माण होत आहे. फॉर एक्झाम्पल की भारतीय शेतकरी हा आत्महत्या करीत आहेत, त्याचे कारणं खूप वेगवेगळे आहेत. त्याचप्रमाणे भारतीय शेतीपुढे आव्हाने देखील निर्माण झालेले आहेत. तर त्यामध्ये उत्पादकता असेल, ग्रामीण वित्तपुरवठा असेल, मार्केटिंग असेल, त्याचप्रमाणे ग्रामीण उद्योजकता, हे सगळे जे आव्हानं जे आहेत ते आपण डिटेलमध्ये या टॉपिकमध्ये पुढे बघणार आहोत. नंतर पुढचा पॉईंट आहे की तिसरा जो भारतीय शेतीमधील अलीकडील प्रवृत्ती म्हणजेच काय की भारतीय शेतीमध्ये सध्या अलीकडे कोणकोणते बदल घडत आहेत. तर त्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास करायचा किंवा माहिती घ्यायची आहे. तर त्यामध्ये आहे की अलीकडील प्रवृत्ती म्हणजेच काय की कोणते घटक ज्याच्यावरती जास्त भर दिला जात आहे. तर त्यामध्ये आहे की पीक रचना, की आत्ता असं झालं आहे की इंडियन ॲग्रिकल्चरमध्ये किंवा भारतीय शेतीमध्ये पीक रचना जी आहे ती बदलत चाललेली आहे. तर ती का बदलत चालली आहे, त्याचे रिझन्स काय आहे ते देखील आपण डिटेल जेव्हा अभ्यासक्रम बघू तेव्हा आपण करणार आहोत. पुढचं आहे की तंत्रज्ञान, की भारतीय शेतीमध्ये टेक्नॉलॉजी जी आहे किंवा जे तंत्रज्ञान जे आहे ते बदलत चाललेलं आहे किंवा तंत्रज्ञानाची भूमिका काय. नंतर आहे की पीक विमा, की पीक विमाची सध्या गरज का निर्माण होत आहे, का गरजेचं आहे पीक विमा सध्या शेतीसाठी. पुढचं आहे की वॉटर मॅनेजमेंट म्हणजेच पाणी व्यवस्थापन, हा देखील खूप महत्त्वाचा विषय आहे. नंतर आहे की कृषी व्यापारामध्ये देखील महत्त्वाचा हा टॉपिक आहे की ॲग्रिकल्चर जे तुमचं जे प्रोडक्ट आहे किंवा शेतीमाल जो आहे तो शेतीमाल कशा प्रकारे विकला जातो किंवा त्याच्यामध्ये जास्त प्रॉफिट मिळवायचं असेल तर काय करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे हे सेकंड चॅप्टर जे आहे ते शेतीवरती आधारित आहे. आता आपण बघणार आहोत की थर्ड चॅप्टर तिसरा.
तर त्यामध्ये आहे की औद्योगिक पर्यावरण म्हणजेच इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंट. तर यामध्ये पहिला जो टॉपिक आहे की तो भारतीय औद्योगिक विकासात उद्योगाचे स्थान. म्हणजेच काय की उद्योगाचे भारतीय औद्योगिक जो विकास आहे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये काय योगदान आहे किंवा काय स्थान काय, तर ते देखील आपण याच्यामध्ये बघणार आहोत. पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे की 1991चे औद्योगिक धोरण की त्यामध्ये आहे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. कदाचित आपणा सर्वांना माहीत असेल की 1991ला आपण एक जे नवीन पॉलिसी स्वीकारली, ॲक्सेप्ट केली की ज्याला LPG धोरण म्हटलं जातं. तर त्यावेळी जे औद्योगिक धोरण जे होतं, औद्योगिक धोरणामध्ये देखील बदल केला गेला. तर यामध्ये ह्या ज्या कन्सेप्ट आहे की उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, हे आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत की या सगळ्या तिन्ही कन्सेप्टमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये कोणते बदल झालेले आहेत ते देखील आपण बघणार आहोत. पुढचा पॉईंट आहे की भारतीय उद्योगांपुढील आव्हाने. तर त्यामध्ये आव्हानांमध्ये कोणतं आहे की कामगार आणि रोजगार संदर्भामध्ये आव्हाने आहेत. त्यामध्ये प्रादेशिक असमतोल आहे की ज्याला आपण रिजनल इम्बॅलन्स म्हटलं जातो, की आता सध्या परिस्थिती अशी आहे की प्रत्येक राज्यामध्ये हा प्रादेशिक असमतोल आहे. म्हणजेच काय की काही भाग खूप जास्त श्रीमंत आहे आणि काही भाग गरीब आहे. अशा प्रकारे हा प्रादेशिक असमतोल जो आहे हा विकासासाठी कसा हानिकारक आहे किंवा हा कमी करण्यासाठी काय उपाययोजना करणं गरजेचं आहे. प्रादेशिक असमतोल हे आव्हान कसं गव्हर्मेंट पुढे देखील एक महत्त्वाचं मोठं संकट ठरत आहे, त्या संदर्भामध्ये आपण देखील पुढे त्याचा स्टडी करणार आहोत. नंतर पुढचं आव्हान आहे की वित्त आणि तंत्रज्ञान, की उद्योगांसाठी जो कर्ज पुरवठा लागतो किंवा जे नवीन जे तंत्रज्ञान येतं, तर त्या तंत्रज्ञानामुळे भारतीय उद्योगापुढे कोणते आव्हान निर्माण होतात या संदर्भामध्ये आपण स्टडी करणार आहोत. नंतर चौथा जो टॉपिक आहे यामध्ये तो आहे की सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम, व्याख्या आणि भूमिका. तर आपल्याकडे जे लघु उद्योग आहेत किंवा खूप सूक्ष्म उद्योग आहे की ज्याच्यामध्ये कर्ज पुरवठा कमी लागतो किंवा भागभांडवल कमी लागतं, एक्झॅक्टली त्याच्या व्याख्या काय आहे किंवा ग्रामीण भारतामध्ये रोजगार निर्माणाच्या संदर्भामध्ये किंवा ग्रामीण विकासामध्ये त्याची भूमिका काय आहे सूक्ष्म व लघु उद्योगांची, त्या संदर्भामध्ये हा टॉपिक आहे. ओके. तर पुढचा जो पॉईंट आहे की तो पाचवा, त्यामध्ये आहे भारतीय उद्योगातील अलीकडील प्रवृत्ती. तर अलीकडील प्रवृत्ती म्हणजेच काय की ट्रेंड्स, की भारतीय उद्योगामध्ये सध्या एकदम अलीकडे कोणकोणत्या ज्या गोष्टी आहेत ते जास्त प्रमाणामध्ये घडत आहेत. तर त्यामध्ये आहे की भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आणि नवीन धोरणं. तर आपण जसं मगाशी बोललो की 1991 नंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खूप सारे बदल घडलेले आहेत. वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय ज्या कंपन्या आहेत त्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी प्रवेश केलेला आहे. म्हणून आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी प्रवेश केल्यामुळे सरकारला देखील जी धोरणं जी आहे ती धोरणं काही प्रमाणात बदलावी लागलेली आहेत. म्हणून बहुराष्ट्रीय कंपनी आणि जी नवीन जे धोरणं आहेत ती गव्हर्नमेंटने कोणकोणत्या प्रकारे कशी धोरणं आणली आणि त्या धोरणांचा काय भारतीय अर्थव्यवस्थेवरती परिणाम होत आहेत या संदर्भामध्ये आपण बघणार आहोत. तर अशा प्रकारे इंडियन इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट ह्या फर्स्ट सेमिस्टरसाठी क्रेडिट पॅटर्नसाठी हा सिलेबस दिलेला आहे. या सिलेबसमध्ये जे टॉपिक्स जे दिले आहेत ते भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. कारण हे जे टॉपिक्स आपणा सर्वांना व्यवस्थित जर समजले तर भारतीय अर्थव्यवस्था फ्युचरमध्ये कशी ग्रोथ करू शकते किंवा कशी प्रगती करू शकते याचा अंदाज आपल्याला सहजपणे चांगल्या प्रकारे येऊ शकतो. तर इथे मी थांबतो. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डिटेल चॅप्टर वाईज आपण स्टडी करणार आहोत की प्रत्येक टॉपिकचा आपण डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहोत. त्यासाठी आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.